असं असं कोणीही म्हटलेलं नाही. या तुमच्यापर्यंत आलेल्या बातम्या चुकीच्या आहेत. ज्याला जायचंय त्याने खुशाल जावं असं कोणी म्हणणार नाही आणि कोणी म्हणत नाही. किंबहुना आमच्या कानावर जेव्हा अशा काही गोष्टी येतात तेव्हा आम्ही त्या संबंधित आमच्या सहकाऱ्यांशी मग जिल्हा स्तरावरती असेल तालुका स्तरावर असेल आम्ही चर्चा करतो. त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो. पण प्रत्येकाच्या काही ना काही ते अडचणी आहेत. कोणावरती केसेस टाकल्या जातात, जुन्या केसेस उकरून काढल्या जातात, पोलीस स्टेशनला फेऱ्या मारायला लावतात, बँकांची प्रकरणं बाहेर काढतात, इन्कम टॅक्सच्या नोटिसा पाठवतात. अर्थात या सगळ्यांना आम्ही यापूर्वी सामोरं गेलेलो आहोत आणि लढलो आहोत. पण आता काही लोकांची मनं फार कमजोर झालेली आहेत, कमकुवत झालेली आहेत. त्यांना लढण्याची इच्छाशक्ती त्यांची संपलेली आहे. आता त्यांना लढण्याची इच्छाशक्ती नाही, ते जात आहेत. असे मुरदाड लोक आसपास ठेवण्यापेक्षा मग आता आम्ही काय करू शकतो?